तू माझं कधीच का ऐकत नाही ऋग्वेद. एक तर राज्याध्यक्ष असून तू ती टुकार प्रोफेसरची नोकरी करतोय आणि तुला बिझनेस जॉईन करायचा नसेल तर नको करू. पण कमीत कमी ही स्किन व्हाईटनिंगची ट्रीटमेंट तरी करून घे. त्याशिवाय तुला एकही मुलगी लग्नाला होकार देणार नाही आणि तुला ठेवून तपन साधी लग्न केलं तर लोक तुझ्याबद्दल अजून उलट-सुलट चर्चा करतील आणि मला कोणत्याही परिस्थितीमध्ये ते नको आहे. सुरुची अगदी त्वेषाने म्हणाली. चर्चा तर मलाही नको आहे. ना माझ्या कामाबद्दल, ना माझ्या लग्नाबद्दल. आणि मी एक निर्णय घेतला आहे, लग्न न करण्याचा. ऋग्वेदने अगदी शांतपणे आपला निर्णय कळवला आणि सुरुचीने आश्चर्याने डोळे मोठे केले. "तू काय म्हणतोय तुला कळतंय का? एकदा वाईट अनुभव आला म्हणून काय तू इतका टोकाचा निर्णय घेशील?" येस मॉम. जिथे लग्न करताना माणसाचं मन, स्वभाव न पाहता फक्त त्याचा बँक बॅलन्स आणि शरीराची गोरी कातडी बघितली जाते, अशा समाजात राहायला मला लग्नच करायचं नाही. मी माझ्या आयुष्यात आणि माझ्या या जॉबमध्ये सुखी आहे. तुला माझी काळजी करण्याची गरज नाही. ऋग्वेद रागात म्हणाला आणि तिथून पाय आपटतच निघून गेला. एक असा मुलगा जो श्रीमंत घरात तर जन्माला आला, पण त्याचा सावळा रंगच त्याच्या मॉमला आणि त्याच्या प्रेयसीला नको वाटला. त्याचं प्रोफेसर म्हणून काम करणं त्याच्या मॉमला कमीपणाचं वाटतं. प्रेमात मिळालेला धोका आणि आपल्याच मॉमकडून मिळालेली ही अवहेलना ऋग्वेदला लग्न न करण्याच्या निर्णयापर्यंत घेऊन आली आहे. पण खरंच असं होईल का? जाणून घेण्यासाठी वाचा दिल बेधुंद. फक्त प्रतिलिपी ॲपवर.